शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती जिल्ह्यातील मतदार संख्या सुरुवातीला 34,690 एवढी होती। त्यामध्ये 932 ने वाढ झाली असून आता एकूण संख्या 35,622 एवढी झाली आहे। एखाद्या मतदाराचे शारीरिक तापमान विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास संबंधित मतदाराला सायंकाळी 4 ते 5 या वेळेत मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याकरता टोकन दिले जाईल। या कालावधीत सदरचा मतदार मतदान करू शकेल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। एकूण 28 नामांकन अर्ज वैध ठरली असून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे। ही निवडणूक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार आहे। सर्व मतदान केंद्रावर व्हिडिओग्राफी व वेबकास्टिंग करण्यात येणार आहे। मतदारसंघातील 77 मतदान केंद्रासाठी 27 झोनल अधिकाऱ्यांसह नियुक्त करण्यात आलेले आहेत। याशिवाय मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत। मतमोजणी 3 डिसेंबर रोजी शासकीय धान्य गोदाम विलासनगर येथे सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार आहे। आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याचा टोल फ्री क्रमांक 1800233479 आणि 0721266136 आहे। अमरावती जिल्ह्यातील मतदान केंद्र पुढील प्रमाणे आहेत। धारणी तहसील कार्यालय, चिखलदरा तहसील कार्यालय, दर्यापूर तहसील कार्यालय, अंजनगाव सुरजी तहसील कार्यालय, अचलपूर तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार तहसील कार्यालय, भातकुली उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालय, गणेशदास राठी हायस्कूल कक्ष क्रमांक 4 अमरावती, जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा कक्ष क्रमांक 3, जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा कक्ष क्रमांक 4, जिल्हा परिषद मुलींची शाळा कॅम्प येथील कक्ष क्रमांक 2, 3, 4, गोल्डन किड्स इंग्लिश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 आणि 8, मोर्शी तहसील कार्यालय, वरुड तहसील कार्यालय, तिवसा तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे तहसील कार्यालय। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।